जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे, ज्याचं क्षेत्रफळ 9661. बुलढाण्यात एकूण 13 तालुके आहेत. त्यात बुलढाणा, जळगाव, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, शेगाव, निताळा, खामगाव, चिखली, लोणार, सिंदखेड राजा, मेहकर आणि देऊळगाव राजा हे तालुके येतात. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा ह्या नेमक्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागून आहेत तेही आपण पाहूयात. तर बुलढाण्याच्या पूर्वेला अकोला जिल्हा येतो, नैऋत्य आणि दक्षिणेला हिंगोली जिल्हा येतोय, पश्चिमेला जालना, औरंगाबाद आणि जळगाव हे जिल्हे येतात, तर उत्तरेला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णा आणि पैनगंगा ह्या प्रमुख नद्या वाहतात आणि यासोबतच नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, मन, खडकपूर्णा, पांडव, बेवळा, निपाणी, मास, बोर्डी आणि केदार याही नद्या वाहतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा, कापूस, करडई, वटाणा, ऊस, विड्याची पानं ही प्रमुख पिकं घेतली जातात आणि बुलढाण्याच्या वनांमध्ये आंबा, चिंच, बोर, अंजन, साग, बाभूळ, सालई, तिवस, चंदन, बांबू ही झाडं पाहायला मिळतात. आता आपण बघूयात की बुलढाण्यामध्ये कुठली कुठली ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तर इंग्रजांविरुद्ध पेंढारांनी दिलेला लढा अशीच ह्या जिल्ह्याची ओळख आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर सुद्धा ह्याच जिल्ह्यात आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये लोणार सरोवराला 41व्या रामसर स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालाय. लोणार जिल्ह्याचं प्राचीन नाव बैरज तीर्थ असं आहे. बुलढाण्याच्या मलकापूर ह्या ठिकाणी रघुजी भोसले आणि दौलतराव शिंदे यांच्या सैन्याचा तळ होता. जिजामाता सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावरचा विदर्भातला पहिला साखर कारखाना ह्याच जिल्ह्यातला आहे. आणि मलकापूर हे नळगंगा नदीकाठी वसले, तर मेहकर हे शहर पैनगंगा नदीकाठी वसलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्षयरोग निवारण केंद्र सुद्धा आहे.